नमस्कार. गुरुदत्त मल्टी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढचं आपण पॉईंट बघतोय व्हेरिएशन ऑफ पेपर प्रेशर विथ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता काय आहे व्हेरिएशन ऑफ पॉईंट पाहतो आपण. काय आपला व्हेरिएशन ऑफ पेपर प्रेशर ऑफ सोल्यूट with more fraction of काय म्हणणार आपण इथे सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द फॉर्म ऑफ कशामध्ये पाहिजे आपल्याला हे ग्राफच्या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. आता ग्राफच्या स्वरूपामध्ये पाहताना ग्राफ कसा काढणार आहे पाहतो. ग्राफ जो आहे तसा ग्राफ काढणार कशाच्या वर्षेत काय का मोल फ्रॅक्शन वर्सेस काय करणार आपण पेपर प्रेशरच्या वर्षेत ग्राफ काढणार. तर काय लिहिणार आपण करायचं आपलं पेपर इथे काय लिहिणार आपण प्रेशर पेपर प्रेशर इथे लिहायचं आपला पी टोटल इज इक्वल टू P1 प्लस काय लिहिणार का P2. त्यानंतर काय लिहायचं आपल्याला हे आहे आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन काय आहे ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहू. आयडियल सोल्युशन त्यानंतर इथं हे काय आहे याला काय म्हणणार आपण काय पा P1 म्हणणार P1 0 याला काय म्हणणार आपण P2 0. हा काय पाहिजे हा आहे P1 हा काय पाहिजे P2. आता त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं इथं x1 इज इक्वल टू 1 x2 इज इक्वल टू काय लिहिणार आपण 0. कशाच्या वर्षात आपण ग्राफ काढतोय आपण ग्राफ काढतोय मोल फ्रॅक्शन वर्सेस. लिहिणार आपण मोल फ्रॅक्शन काय लिहायचं आपला x2 वर्सेस आपण ग्राफ काढतो. त्यानंतर लिहायचं आपल्याला परत पुन्हा इथं x1 इज इक्वल टू काय लिहिणार आपण इथं x1 इज इक्वल टू 0 आणि x2 इज इक्वल टू काय लिहायचं आपण इथं 1 लिहायचं. आता हे काय आपण आता व्हेरिएशन पाहिजे आपल्याला. व्हेरिएशन काय आहे पहिला पॉईंट आहे काय पा पी टोटल वर्सेस आपण जर पी टोटल वर्सेस x2 चा जर ग्राफ काढला आपण पी टोटल वर्सेस x2 पा इथं आपण इथं लिहूया पी टोटल वर्सेस x2 इथं आपल्याला दिसते इथं पहिली कंडिशन आहे काय पा पी टोटल वर्सेस काय म्हणणार पा x2. पहिल्या कंडिशनमध्ये काय पा पी टोटल इज इक्वल टू जर पा पी टोटल इज इक्वल टू P1 0 असेल पी टोटल इज इक्वल टू P1 0 असेल ॲट काय दिलं पा x2 इज इक्वल टू काय म्हणणार पा आपण 0 x2 इज इक्वल टू काय म्हणणार 0 म्हणणार. त्यानंतर पुढचा आहे कंडिशन आहे पी टोटल इज इक्वल टू काय असेल पा इथं पी टोटल इज इक्वल टू P2 0 ॲट पा x2 इज इक्वल टू काय येणार पा आपण इथं x2 इज इक्वल टू आपला काय येतो इथं 1 येतं x2 इज इक्वल टू काय येतो पा 1. त्याच्यानंतर पुढची कंडिशन आहे पुढची कंडिशन इथे लिहू आपण हा झाला ए. पुढची लिहिणार आपण बी. हा बी मध्ये काय लिहिणार आहे आपण बी मध्ये लिहिणार आपण कशाच्या वर्सेस काय काढायचं आपला P1 वर्सेस काय करणार पा x1. P1 वर्सेस काय लिहायचं आपण x1 ग्राफ आपण काढणार आहोत. आता P1 वर्सेस x1 काढताना P1 पा काय लिहिले पाहिजे P1 इज इक्वल टू 0 ॲट P1 इज इक्वल टू काय लिहिले पा 0 ॲट x1 इज इक्वल टू काय येणार पा आपला ॲट x1 इज इक्वल टू 0. कसं येतं P1 वर्सेस x1 P1 इज इक्वल टू 0 x1 इज इक्वल टू काय येतं पा इथं 0 येतं. आणि नंतर काय दिले पा पुढची कंडिशन आहे आपली पुढची कंडिशन काय आहे पा P1 इज इक्वल टू काय म्हणणार पा P1 0 ॲट पा P1 इज इक्वल टू P1 0 ॲट काय म्हणणार पा x1 इज इक्वल टू काय म्हणणार आपण इथं 1 लिहिणार पा P1 इज इक्वल टू काय P1 0 x1 इज इक्वल टू इथे दिलेला आपला x1 इज इक्वल टू काय येतो पा 1 येतो. आणि तिसरी कंडिशन आहे आपली पा तिसरी कंडिशन आपण लिहितो सी कंडिशन म्हणणार आपण तर इथे दिसते आपल्याला काय लिहिणार पा सी कंडिशन आहे. काय सी कंडिशन आहे P1 वर्सेस x1 झाला. आता पुढची कंडिशन आहे काय P2 वर्सेस आता काय करणार आता P2 वर्सेस काय करणार आपण P2 वर्सेस काय करणार x2. काय P2 वर्सेस x2 काढत असताना P2 वर्सेस x2 ग्राफ काढत असताना काय पा
तर काय P2 इज इक्वल टू काय लिहिले पाहिजे P2 इज इक्वल टू 0 ॲट x2 इज इक्वल टू काय म्हणणार का आपण 0. त्यानंतर पुढची कंडिशन आहे P2 इज इक्वल टू ॲट x2 इज इक्वल टू 0. पुढची कंडिशन आपण सांगणार काय कंडिशन आहे पा कंडिशन काय P2 इज इक्वल टू काय म्हणणार पा 0 ॲट x2 इज इक्वल टू 0. आता P2 इज इक्वल टू काय पाहिजे P2 इज इक्वल टू काय पा P2 0 P2 0 इज इक्वल टू P2 ॲट काय म्हणताय पाहिजे x2 इज इक्वल टू काय म्हणणार पा आपण x2 इज इक्वल टू इथे दिसतं आपल्याला 1 दिसतं. म्हणजे हे काय झालं बा आपण काय सांगितलं आपण सांगितलं व्हेरिएशन ऑफ पेपर प्रेशर ऑफ मोल व्हेरिएशन ऑफ पेपर प्रेशर विथ मोल फ्रॅक्शन ऑफ काय म्हणणार पा आपण मोल फ्रॅक्शन विथ काय म्हणणार पा मोल फ्रॅक्शन ऑफ काय म्हणतात सोल्यूट म्हणून. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला पुढचा पॉईंट आपण पाहतो आता हा क्लिअर झाला असेल आपला. पुढचा पॉईंट आहे आपला काय पुढचा पॉईंट आहे पा पुढचा पॉईंट काय पुढचा पॉईंट आहे आपला पुढचा पॉईंट आहे कंपोजिशन ऑफ पेपर प्रेशर. काय आहे कंपोजिशन ऑफ पेपर प्रेशर इथं पॉईंट टाकू आपण काय टाकणार पा कंपोजिशन ऑफ काय म्हणणार पा आपण पेपर इथे द्यायचं आपल्याला काय पा प्रेशर. काय आहे कंपोजिशन ऑफ पेपर प्रेशर पॉईंट आपण टाकलेला आहे पा कंपोजिशन ऑफ काय म्हणणार इथे पेपर प्रेशर y1 and y2 काय सांगतोय पा y1 and y2 as the mole fraction of two components पा in vapor pressure किंवा in vapor then P1 is equal to y1 and P2 is equal to P1 पा काय सांगतोय आपण सांगतोय y1 and y2 are the काय म्हणणार पा मोल फ्रॅक्शन y1 and y2 are the काय म्हणणार मोल फ्रॅक्शन ऑफ टू कंपोनंट्स इन द सोल्युशन. मग काय येणार इथं P1 is equal to y1 into काय म्हणणार P. P2 is equal to काय येणार आपण y2 into काय येणार आपला P येणार. P2 is equal to काय येणार y2 into काय येणार P येणार. काय आहे P1 काय आहे P2 काय म्हणणार पा P1 and P2 काय था हे जे काय म्हणणार आपण याला P1 and P2 are the काय पार्शियल प्रेशर्स आणि हा जो आहे P जो आहे हा P याला काय म्हणणार आपण त्याला म्हणणार थोडक्यामध्ये टोटल प्रेशर त्याला म्हणणार आपण काय टोटल प्रेशर काय म्हणायचं आपल्याला टोटल म्हणजे हे कंपोजिशन ऑफ काय म्हणणार आपण पेपर प्रेशर आपलं क्लिअर झालं असेल. आता पुढचा पॉईंट आहे आपला पुढचा पॉईंट आहे त्याला म्हणणार काय पा आपण पुढचा पॉईंट आहे त्याला म्हणू आपण आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. पा काय आहे आयडियल सोल्युशन काय आहे नॉन आयडियल सोल्युशन आपण थोडक्यात सांगू. आयडियल सोल्युशन्स पा काय आहे आयडियल सोल्युशन्स इथे लिहिणार आपण काय आहे आयडियल सोल्युशन्स. आयडियल सोल्युशन्स ओबे राउल्स लॉ ओर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आयडियल सोल्युशन जे आहे ते राउल्स लॉ जो आहे आपला तो काय करतो फॉलो करतो. त्याच्यानंतर पुढचा 2 नंबर आयडियल सोल्युशन नो हीट इव्हॉल्व और ॲब्झॉर्ब नो हीट इव्हॉल्व और ॲब्झॉर्ब when two components forming an ideal solution are mixed म्हणजे काय हीट ॲब्झॉर्ब केली जात नाही आणि इव्हॉल्वही होत नाही ज्यावेळेस दोन कॉम्पोनंट ऑफ आयडियल सोल्युशन काय होतात मिक्स होतात त्याला काय म्हणणार एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज 0. त्याला काय म्हणू आपण एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज 0 म्हणजे काय पहिली आपण ओबे काय सांगितलं आपण सांगतो पॉईंट आहे आपला काय आयडियल सोल्युशन काय म्हणणार पा आयडियल सोल्युशन. आता आयडियल सोल्युशन मध्ये आपण सांगितलं हा जो आहे ओबे द राउल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. दुसरा जो आहे नो हीट इव्हॉल्व और ॲब्झॉर्ब म्हणजे हीट जी आहे ती इव्हॉल्वही होत नाही आणि ॲब्झॉर्बही होत नाही. when two components forming an ideal solution are mixed. एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज काय म्हणणार पा आपण इथं लिहिणार काय एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग H इज इक्वल टू काय म्हणणार पा आपण 0. नंतर आहे 3 नंबर काय पा नो व्हॉल्यूम चेंज when two components forming an ideal solution are mixed. नो टू components काय आहे पा नो व्हॉल्यूम चेंज when two components forming an ideal solution are mixed म्हणजे व्हॉल्यूम जे आहे ते काय होत नाही पा त्याचं नो व्हॉल्यूम चेंज म्हणजे त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते काय होत नाही पा इथे चेंज होत नाही. म्हणजे काय येणार पा आपण म्हणजे दोन सोल्युशन ज्यावेळेस मिक्स होत असतील त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते काय फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन इज नो व्हॉल्यूम चेंज म्हणजे डेल्टा इथं लिहिणार आपण डेल्टा मिक्स पी इज इक्वल टू काय लिहिचं आपल्याला पाहिजे इथं काय लिहिणार पा आपण 0 लिहिणार. त्यानंतर 4th नंबर आयडियल सोल्युशन ऑफ सोल्यूट सॉल्व्हंट सोल्यूट
आयडियल सोल्युशन ऑफ सॉल्व्हेंट, सोल्यूट अँड सॉल्व्हेंट पहा हे जे मोलिक्युलर पहा काय सांगतोय आपण, मोलिक्युलर इंटरॅक्शन्स आर कम्पेरेबल. काय 4th नंबर पॉईंट आहे. 4th नंबर पॉईंट काय म्हणणार पहा आपण, काय सोल्यूट सॉल्व्हेंट, त्यानंतर काय म्हणणार पहा सॉल्व्हेंट काय म्हणणार पहा आपण सॉल्व्हेंट सोल्यूट आणि सोल्यूट इंटरॅक्शन्स काय सांगते पहा सोल्यूट इंटरॅक्शन्स आर कम्पेरेबल. त्यानंतर 5th नंबर पॉईंट आहे आपला, पेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईक, पेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन जे आहे पेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाय बिटवीन पेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स. म्हणजे पेपर प्रेशर जे आयडियल सोल्युशनचं काय होतं पहा प्युअर कंपोनंटपेक्षा म्हणजे इन बिटवीन असतं. काय म्हणणार पहा पेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाय बिटवीन काय म्हणणार पहा पेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स. आता पुढं आहे नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन कशाला म्हणणार आपण, नॉन आयडियल सोल्युशन म्हणणार सोल्युशन डू नॉट ओबे राऊल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तो जो आहे नॉन आयडियल आपण पॉईंट पुढचा पडतोय त्याला काय म्हणणार पहा नॉन आयडियल सोल्युशन. काय सांगणार आपण नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय सांगणार आपण, पॉईंट आहे नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन डू नॉट ओबे राऊल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्याला आपण नॉन आयडियल म्हणजे राऊल्स लॉ जो आहे तो राऊल्स लॉ काय करत नाही पहा इथे ना आपण नॉन आयडियल इथे लिहायचं आपल्याला काय पहा सोल्युशन नॉन आयडियल सोल्युशन. काय आहे नॉन आयडियल सोल्युशन आपण सांगितलं. नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय पहा काय सोल्युशन डू नॉट ओबे द राऊल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. पहा राऊल्स लॉ ओबे करत नाही. पेपर प्रेशर ऑफ दी सोल्युशन कॅन बी हायर ऑर लोअर दॅन द प्युअर कंपोनंट्स. म्हणजे पेपर प्रेशर जे आहे काय राऊल्स लॉ जो आहे राऊल्स लॉ काय करत नाही पहा राऊल्स लॉ जो आहे तो काय करत नाही फॉलो करत नाही राऊल्स लॉ. आणि सेकंड नंबर काय पहा आपला राऊल्स लॉ फॉलो करत नाही. आणि सेकंड नंबर पॉईंट काय वेपर प्रेशर ऑफ काय म्हणणार पहा सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय इथे लिहिणार आपण वेपर प्रेशर ऑफ इथे लिहायचं आपण वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन पहा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर और हायर दॅन काय म्हणणार पहा आपण लोअर और हायर दॅन काय म्हणतो प्युअर कॉम्पोनंट्स पेक्षा ह्याचा जो आहे वेपर प्रेशर असतो हायर किंवा लोअर असतो. त्यानंतर पुढे ह्याच्यावरून काय होतं पहा नॉन आयडियल सोल्युशन शोज 2 डेविएशन. एक आहे पॉझिटिव्ह डेविएशन, दुसरं आहे निगेटिव्ह डेविएशन. आता काय आहे पॉझिटिव्ह डेविएशन काय आहे निगेटिव्ह डेविएशन आपण सांगू. आता काय आहे पॉझिटिव्ह डेविएशन आपण थोडक्यात सांगूया. पॉझिटिव्ह डेविएशन कशाला म्हणणार, निगेटिव्ह डेविएशन कशाला म्हणणार. आता ग्राफच्या स्वरूपामध्ये समजून घेऊया.